नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ते माईक वगैरे घेतलाय पण तो माईकला म्हणजे व्यवस्थित आवाज येत नाही मित्रांनो. त्यासाठी म्हटलं जाऊ दे, मी माईक वगैरे काय लावलाच नाही. तर मित्रांनो, मेन म्हणजे आमच्या आता लग्नाची स्टोरी सांगणार आहे की बरेच आपले जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना वाटतं की आमचं दोघांचं लव्ह मॅरेज वगैरे आहे की काय. तर मित्रांनो, आमचं लव्ह मॅरेज वगैरे नाहीये, कारण की बरेच म्हणजे जेवढे पण आपले 10,000 सबस्क्रायबर फॅमिली आहे त्याच्यातले बरेच लोक आहेत, त्यांना म्हणजे असं वाटतं की यांचं दोघांचं लव्ह मॅरेज आहे का काय, की गायत्रीने भूषण बरोबर लग्न कसं काय केलं. मग भूषण असं चाळीमध्ये राहतो, एवढ्या छोट्याशा घरामध्ये राहतो, तरी कसं काय लग्न केलं. तर मित्रांनो, म्हणजे असं नाही की आमचं लव्ह मॅरेज आहे, मी तिला पडून आणलंय का काय, तसं काहीच नाही. प्युअर आमचं अरेंज मॅरेज आहे. त्याच्याबद्दलच आम्ही बोलणार होतो. आज तर गायत्रीचा पण उपवास आहे, मी काही उपवास पकडला नाही आज. ते आता जेवण वगैरे बनतं जे आपलं. तर मित्रांनो, आमच्या लग्नाची स्टोरी म्हणजे काय नाही, आपले एक साधे सिंपल आहे. जसं प्रत्येकाचं लग्न झालंय तसंच आमचं पण साधं सिंपल लग्न झालंय आमचं. सिंपल मग बग्गीवर बसवलं होतं ना मला. अरे हा, बग्गीवरती बसवलं होतं. पप्पाने बग्गी लावली होती माहिती का? हा, बग्गी लावली होती मित्रांनो. हा. मग ते पण सांगतो ना, आज बोलू तरी दे मला. साधं सिंपल लय भारी लग्न झालं माझं. भारी लग्न झालंय ना. हा. हा, म्हणजे धूमधडाक्यात लग्न झालंय मित्रांनो. ते हा. पुढे सांगणारच आहे तुम्हाला. तर म्हणजे आमचं लग्न जमलं कसं ते आधी सांगतो तुम्हाला. मित्रांनो, माझे आजीचे जे भाऊ आहेत ना, म्हणजे पप्पांची आई माझी आजी, त्यांचे जे भाऊ आहेत ना ते जैतान्याला राहायचे. आपलं निजामपूर जवळ जे जैतान आहे ना तिथं राहायचे ते. तर ते कोण लागायचे, गायत्री ओळखीचे होते का? मामान ते लागायचे ना, तर ओळखीचेच होते माझ्या आजीचे जे भाऊ होते ते. मग त्यांनी कॉन्टॅक्ट केला माझ्या पप्पांसोबत. म्हणजे माझ्या पप्पाचे ते मामा लागतात ना, मग त्यांनी माझ्या पप्पांना फोन केला की अशी अशी मुलगी आहे बोल जैतानामध्ये, तर येऊन जा तुम्ही बघायला. तर मग आई पप्पा ते तेव्हा गोव्याला असायचे मित्रांनो, आणि तेव्हा तू कुठे सुरतला होती ना, आणि गायत्री राहायची सुरतला राहायची. तिचे मम्मी पप्पा असायचे तिथं निजामपूर जैतानाला म्हणजे राहायचे. मी निजामपूर जैतान्यालाच होती जेव्हा मामाने त्यांचं घर बांधायचं काम चालू केलं ना, हा. मग तेव्हा मी तिकडे गेले होते सुरतला. अच्छा, तुम्ही जेव्हा बघायला होते ना, हा. त्याच्या म्हणजे एकच वर्ष झालं होतं. एकच वर्ष झाला होता का? हा, म्हणजे 12वी नंतर तुला सुरतला गेली होती. म्हणजे 12वी सोडली, त्याच्यानंतर 2-3 वर्ष मग इकडे थांबली घरी. हा. ते पार्लरचा क्लास, शिवण क्लास वगैरे असं काहीतरी केला, हा. आणि मग नंतर सुरतला गेली. तुला म्हणजे मी येण्याच्या आधी 3-4 स्थळ येऊन गेले होते ना तुला बघायला. हा, मग आले होते ना. म्हणजे चांगल्या मित्रांनो, असं बंगला गाडी वगैरे बरेच स्थळ येऊन गेले होते तिला. असं नाही की स्थळ नाही येऊन गेले होते, पण त्यांचं असं म्हणणं म्हणजे आई वडील, प्रत्येक आई वडिलांची अपेक्षा असते की आपली मुलगी म्हणजे सुखी कशी राहिली हे खूप महत्वाचं आहे. आता बघा आमचं जसं चाललंय तसं चाललंय, एकदम व्यवस्थित चाललंय मित्रांनो. तसं काय नाही, मी काय मोठेपणा वगैरे जास्त मारत नाही. आपलं जे काय साधी राहणीमान आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मित्रांनो, पण चाललंय आपलं. तर म्हणजे हिच्या पप्पांनी वगैरे परत माझ्या पप्पांना फोन केला. मग आमचं मुली बघण्याचा कार्यक्रम आहे असं तसं. आईने मला मुंबईमध्ये असताना फोन केला. मग आईला मी बोललो, बघ म्हटलं अजून कशाला एवढ्या लवकर लग्नाची घाई करते, असं मी आईला सांगितलं. आई बोलते नाही चल, आता आपल्याला पोरगी बघायची, जे लग्न करायचं जे, तर बघून घेऊया मुली वगैरे. म्हणजे याच्या आधी पण मी बरेच 5-6 मुली वगैरे बघितल्या होत्या. बरेच म्हणजे आपलं मालेगाव झालं, शहादा झालं, नाशिक झालं, धुळे झालं, बऱ्याच ठिकाणी मुली बघितल्या होत्या. काही गोष्टी मग आम्हाला पसंत व्हायच्यात, काही गोष्टी त्यांना पसंत नाही व्हायच्यात. म्हटलं या गोष्टींमध्ये तरी मी राहू द्यायचो, म्हटलं जाऊ दे, अजून काय आपलं वय पण नाही म्हटलं. तेव्हा मी किती 28 वर्षाचा होतो मित्रांनो मी, तेव्हा मी मुलगी बघायला चालू केलं होतं. मग शेवटी आईने फोन केला, मग मी गोव्याला गेलो. गोव्यावरनं मग आम्ही याला गेलो होतो, हा लांबकरीला. आमचं जे धुळे जिल्ह्यातील लांबकरी गाव आहे तिथं आम्ही लांबकरीला गेलो होतो मित्रांनो. आई आणि मीच गेलो होतो, पप्पा ते गोवामध्येच होते. आई आणि मी नंतर जैतान्याला गेलो होतो आम्ही. नरेश आला होता ना घ्यायला. तुम्ही दोघंच जण आले होते, आई आणि तुम्ही. हा, आई आणि मीच गेलो होतो जैतानाला, आणि हिचा मोठा भाऊ आम्हाला बस स्टॉपला घ्यायला आले होते. त्याच्यानंतर मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. आणि जेव्हा गायत्री आली मित्रांनो, असं बसलो वगैरे होतो नॉर्मल आम्ही. तुझे मामा आणि कोण होते अजून? मामा आणि 3 नंबरची मावशी आहे, त्यांचे घरचे मावशी, आजी, सॉरी आजी नाही, बाबा, मम्मी, पप्पा, आणि ते वाघ बाबा आहेत मम्मीचे मामा. यांच्या फॅमिली मधले एवढे जण होते मित्रांनो, आणि आई आणि मी होतो. चला तर म्हटलं आता मग गायत्री आली तेव्हा ते काय चहा घेऊन आले होते ना? चाय नाही, पाणी. हा, पाणी घेऊन आले होते ना पहिलं. गरम जास्तच होतंय ना इथं. हा, मग काय आता किचन मध्ये काय फॅन वगैरे काय नाही, तर गरम होणारच आहे ना. मग नंतर पाणी वगैरे घेऊन आली. जसं मित्रांनो मी पहिल्यांदा जेव्हा आपण गायत्रीला बघितलं ना, फर्स्ट टाइम बघितलं ना, तेव्हा डायरेक्ट म्हणजे माझ्या मनामध्ये फायनलच होतं की नाही म्हटलं. तुम्ही अजून एक गोष्ट विसरली. काय? जेव्हा म्हणजे फोटो वगैरे पाठवायचा होता तेव्हा
काय ते वेळेस विसरले. तर तुम्ही मला असं म्हणजे यांना आवडायला पाहिजे बाबा, असं नाही करायला पाहिजे असं म्हणून हा. तुम्हाला कसे फोटो पाठवले हा तर तुम्ही फोटो बघून नाही बोलून म्हणजे दिलं होतं, है कदाचित ना? तिला लग्नच करायचं नव्हतं, हिने ना एकदम म्हणजे असं एकदम थर्ड क्लास फोटो पाठवले होते मित्रांनो. बघितला मला एकदम third class होता. नाही नाही खराब आले, खरंच सांग खराब आले एवढं भारी फोटो. फोटो होते म्हणजे याचा अर्थ हिला लग्नच करायचं नव्हतं, त्याच्यासाठी हिने ना एकदम म्हणजे खराब आले फोटो पाठवलेत. कुठेतरी असं फिरायला गेली बाबा. होती एकदम, म्हणजे मी पण नाही बोलून दिलं होतं ते फोटो बघून. म्हटलं अशी काय मुलगी आहे, म्हटलं हाईट वगैरे कमी आहे, या सगळ्या गोष्टी. तरी पण तिची पण कदाचित इच्छा नसेल लग्न करायची, म्हणून तिने कदाचित मला ते खराब आले फोटो पाठवले असतील. तरी पण आम्ही गेलो होतो बघायला. तुम्ही नाही आलेले, मग आई बोललेली नाही, बोलते जायचं, हा. तू बोलते असं बोलले ते. अशी बोलली आईने जाईल. तुम्हाला म्हणून हा, मग जेव्हा आम्ही हिच्या घरी गेलो ते हिने पाणी वगैरे आणलं, मग पहिल्याच टायमाला हिला एकदम पसंतच केलं. मी म्हटलं, विचार केला मी, फोटो मध्ये तरी ही वेगळी दिसायची म्हटलं ना, आता समोर बघतो ती वेगळीच दिसते. तर डायरेक्ट मला पसंतच पडून गेली. म्हटलं एवढं 5-6 मुली बघितल्यात म्हटलं, पण याच्यामध्ये कारण की तिने ना मेकअप केला होता ना काय नुसते साधे कपडे घातले होते, आणि आपला काय काय बांधलं होतं तू, जुडा, असा असा जुडा बांधलेला होता, एकदम साधी सिंपल. कानात नाही, नाकात नाही, काही नाही, पावडर नाही, लिपस्टिक नाही, काहीच नाही, एकदम साधी सिंपल. मग तेव्हाच ठरवलं होतं करणार, तर म्हटलं याच मुलीशी लग्न करणार, म्हटलं मी असं ठरवलेलंच होतं. तुम्हाला आधी बघायला आलं तर जीन्स घालून आले होते, पोरगा मुंबईमध्ये राहतो. हा, पोरगा मुंबईमध्ये राहतो म्हणून जीन्स वगैरे ते जाऊ दे, तो विषय जाऊ दे. मग नंतर चहा वगैरे, नंतर म्हणजे सगळं बोलणं चालणं सगळं व्यवस्थित झालं मित्रांनो. नंतर आईने 500 रुपये काढलेत, गायत्रीच्या हातामध्ये हे कसे 500. करायचे मित्रांनो माहिती, माझे सासूबाई आहेत ना, ते मला आईन ते असे बघितलं, लगेच मला बघितलं आणि लगेच बोलते 500 रुपये, 501 रुपये काढले, लगेच हातात देत होते. माझ्यावर एवढा कंजूस आहे ना, काय थांब ना, इथे काही घाई करायची, थांब ना, एवढी काही घाई करते, असं करत होते माहितीये. थांब थोडं, थांब ना 5-10 मिनिटं. हे पैसे पण नाही देऊ देत होते माहिती. नाही, पैशांची गोष्ट नाही मित्रांनो. आईला मी याच्यासाठी थांबायला सांगत होतो, म्हटलं थांब थोडा वेळ थांब, म्हटलं. आईने लगेच काढून पैसे देऊन दिले. लगेच. म्हटलं ती म्हणजे डायरेक्ट फुल अँड फायनलच झालं होतं मित्रांनो आमचं. ये तिथं तुम्ही बाबा आणि मामा बोलते, मामा बोलते तर हा आम्हाला पण पोरगा आवडलाय बोलते, असं म्हणजे गायत्रीचे मामा ते बोलले की आम्हाला पण मुलगा वगैरे आवडलाय सगळ्यांना. म्हणजे मी पण आवडून गेलो होतो, गायत्री पण मला आवडून गेली, आईला पण गायत्री आवडली. म्हणजे चांगले बोय दोघांचं, म्हणजे जमू शकतं, चांगले व्यवस्थित आहे. माझं पण म्हणजे शिक्षण वगैरे सगळ्या गोष्टी विचारल्यात, माझं पण शिक्षण वगैरे सर्व गोष्टी सांगितल्यात मी. आता बसायची नाही तर मला बसायला लावायचं तिथं. आणि परत मी जॉब वगैरे कुठे करतो, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन झालं होतं मित्रांनो. तेव्हा फायनल झालंच होतं. मग त्यांनी ते पेढे वगैरे आणले, पेढे वगैरे खाल्लेत. आम्ही जेवण पण करून गेलो होतो का. हा, हिला जेव्हा बघायला गेलो मग फर्स्ट टाइमला मग ते चिकन वगैरे मागवलं होतं, माझं आवडतं जेवण. चिकन मस्त खाऊन घेतलं, दाबून जेवण माझ्यावर, आणि त्यांचं घरात दाखवलंय मला दाखवलं ना, आईला ना, पप्पाला माझ्या मम्मी त्यांना कोणालाच नाही बोलवलं. मग डायरेक्ट आपलं मग नारळ गोटाच झाला होता ना. मग किती दिवसांनी नारळ गोटा झाला होता. 8 दिवसांनी. हा, 8 दिवसानंतर पप्पा आले. हा, 8 दिवसानंतर मित्रांनो आम्ही तिथंच थांबलो होतो. नंतर पप्पांचे येऊन गेले होते. मग एक नारळ गोट्यासाठी गेलो होतो. नारळ गोट्याला म्हटलं आता काय घेऊन घेऊया, तर मोबाईल घेऊन दिला होता मित्रांनो. तर मस्त एक रेडमीचा होता ना. हा, विवोचा नाही रेडमीचा होता वाटतं. हा, तो मोबाईल हिला घेऊन दिला होता मित्रांनो. म्हटलं चला नारळ गोट्याला काहीतरी गिफ्ट देऊया म्हटलं. तर नारळ गोटा वगैरे झाला. नारळ गोट्यामध्ये पण एकदम साधी सिंपलच होती. मस्त जेवण वगैरे सगळा आमचा कार्यक्रम झाला, नारळ गोटा झाला. नंतर आम्ही लग्न करायचं ठरवलं, तर ते मग 2 महिन्यानंतरच ना, 2 महिन्यानंतर मग आम्ही लग्नाची तारीख काढली. मार्च मध्ये बोलत होतो, हा, मार्च मध्ये एप्रिल पर्यंत बोललो, मग मे मध्ये लास्ट लग्न झालं. हा, मेच्या एंडिंगला ना. तर मेच्या एंडिंगला आम्ही लग्नाचं ठरले, म्हणजे आमची तारीख वगैरे. मग सगळी पत्रिका वगैरे सगळे वाटून झालं. तर मित्रांनो मेन म्हणजे आमच्या लग्नाच्या टायमाला पप्पांचा पण ऍक्सिडेंट झालेला मित्रांनो, माझ्या पप्पांचा. ते म्हणजे हळद काहीतरी 4-5 दिवसालाच बाकी होती, तेव्हा पप्पाचा ऍक्सिडेंट झाला. तरी तर पप्पाच्या हातामध्ये प्लेट टाकली होती. म्हणजे ते बाईक वगैरे ते पत्रिका वाटणं याच्यामध्ये गाणे बिने बोलायचे सगळे. हा, सगळं. आणि हळदीच्या 1 दिवसापूर्वीच पप्पांचं ऑपरेशन होतं. जेव्हा म्हणजे आमचं लग्न होतं, मग माझी हळद वगैरे इकडे लागणार होती. पप्पा त्यांचं तिकडे ऑपरेशन चालू होतं मित्रांनो. भरपूर त्रास पण झाला. म्हणजे रडायला पण त्या टायमाला भरपूर यायचं. आता काय ऑप्शन पण नव्हतं. तारीख पण जवळ आली होती लग्नाची, पुढे पण नाही ढकलू शकत, कारण की सगळे पाहुणे पण आले होते घरी. त्यासाठी लग्न पण पुढे ढकलू नाही शकत आम्ही. म्हणजे पत्रिका पण सगळे वाटले. हा, पत्रिका पण सगळ्या वाटल्या गेल्या होत्या आम्हाला, म्हणून लग्नाची तारीख पण पुढे ढकलता आली. पप्पांना सांगत होतो चला म्हटलं लग्न आपण पुढे ढकलूया. तरी पण तसं काहीच नाही करू दिलं. नाही होते लग्न, आपण त्याच तारखेला करूया.
मग पप्पा ते तर हॉस्पिटलमध्येच होते मित्रांनो, इथं धुळेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होते. तिथंच त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं. 2022 ची गोष्ट सांगतोय. मग इकडे माझी हळद लागते आणि पप्पा त्यांचं तिकडे ऑपरेशन होतंय. मग त्याच टायमाला ते संध्याकाळी ते तसंच एकदम रक्ताचे ते पूर्ण शर्ट वगैरे त्यांचं भरलेलं होतं. तसंच त्या हळदीच्या दिवशी आलेत मित्रांनो. पण त्यांनी असं समजूच दिलं नाही की म्हणजे मला एवढं त्रास होतोय असं. हळद वगैरे एकदम पार पडली. त्याच्यानंतर मग आम्ही हळदीला तर काही नाही, आम्हाला 12 वाजले होते. तुमच्या याला किती टाइम झाला होता? 12 वाजले होते. 12 वाजले होते. मला किती 7 पण नाही, हा. 8 8:30 गेले होते सगळे. ते काय बोलतात ते गावाकडे ते पोळी पाडतात ते हा. टाकतात ते करता करता सगळे मग किती 8 वाजून गेलेले. अच्छा. नंतर मग पार्लर मध्ये परत गेले, परत आलेली, मग रेडी होऊन परत 2 ते 3 मिनिट साड्या घालून चेंज केल्या ना त्या हा. आधी परत हळदीच्या रात्री मस्त घोडा म्हणजे आमचं ना त्याच दिवशी साखरपुडा त्याच दिवशी हळद होती मित्रांनो. नाही. हा ना, साखरपुडा हळद होती ना, नाही आदल्या दिवशी होतं ना. त्या दिवशी साखरपुडा होता ना, त्या दिवशी आमच्या घरी वर बसवली होती तिकडं हा, बरोबर. गावाला. मग त्याच्यानंतर मग साखरपुडा आपला सॉरी हळद होती. हा, बरोबर. एक दिवस गॅप ठेवला होता ना. म्हणजे साखरपुडा झाला आमचा, नंतर एक दिवस गॅप ठेवला होता आणि हळद होती. मग आमची हळद झाली. मग लग्न पण मित्रांनो मस्त जैतानामध्ये मोठा हॉल आहे. त्या हॉलमध्ये आमचं म्हणजे लग्न वगैरे एकदम व्यवस्थित, बग्गी वगैरे केली होती, तर खूप भारी वाटलं. नंतर बँजो वगैरे लावले होता, बँड पण चांगला होता. म्हणजे असं लग्न वगैरे म्हणजे फायनली आमचं झालं की बरेच जणांना वाटत होतं की लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे. म्हणजे हे परणायला आले होते त्यांच्याकडे लग्न होतं माझ्या मम्मी-पप्पांचे. ओ बापरे, एवढ्या गर्वाने सांगते. एक एवढा? पोरगीचं लग्न दे ना केलं. पुसायला, दे ना काम थोडा. गावात येतोय ना. बोलता बोलता काम येतोय. गायत्री त्यांच्याचकडे लग्न होतं मित्रांनो. म्हणजे त्यांच्या पहिलं लग्न होतं ना, पहिलं लग्न होतं चला, आणि माझं शेवटचं लग्न होतं. शेवटचं लग्न होतं तर बायकोला मस्त परणायला घेऊन आले असते, मस्त हाऊस हाऊस केली असते. नाही नवऱ्याने काहीच नाही हाऊस केली. काय सांगितलं होतं ना, इकडे करूया काय म्हटलं. इकडे करूया, काहीच नाही. नाही का? इकडे काहीच नाही. जाऊ दे, आता तिकडेच करायचं आणि होतं लग्न. पहिल्यांदा फर्स्ट टाइम जमलं पेढा तर आणायचा खिशामध्ये 1 रुपये नाही काढत माझ्या मामाने पेढे, मम्मी त्यांनी पेढे मागवले होते ना कधी? नारगोटात. सॉरी, तुम्ही जेव्हा बघायला आले तेव्हा मग ते मी तुला जेव्हा बघायला आणले होते. एखादी माणूस नाही बाबा वाटायला पाहिजे ना, हा घ्या ओके घे पैसे मी देतो असं सांगायचं तरी ना, काढू नका पण द्या. अरे पण त्यांनी पेढे कधी आणले तेच मला समजलं नाही तुमच्या ना. समोर बोललेले हा बोलते काय? आम्हाला पोरगा वगैरे आवडला, चला बोलते आमचं सगळं फायनल बोलते. मामा बोलत होते बोलते ते पाहून त्यांना पण असं बोलून घ्या असं सगळं सांगितलं. हा. तर बोलते जा नरेश बोलते पेढे घेऊन ये बोलते. लगेच मोठ्या भावाला पेढे घ्यायला पाठवलं. मग सांगायचं तरी ना मी देतो पैसे घ्या बरं पेढे अरे घेऊन या. काही नाही पण आता काही. थोडं आणि माझ्यावर असं मोठं तंतून खाऊन घेतलं. आता थोडं कसं वाटतं मित्रांनो, तिथं म्हणजे सर्वजण उलट बसलेले एकदम असतात, अशी नवीन नवीन. गोडी करतात तर माणूस एकदम हा बाबा एकदम पोरगा एकदम फ्री माइंड एकदम फ्री. अरे हो, पण आपण नवीन नवीन जर पोरगी बघायला, ना पोरगा पण नवीन जर पोरगी नवीन बघायला नवीन गेलो, नाही तुम्हाला आणायचंच नव्हतं ते सांगा main म्हणजे. नाही. तेच मित्रांनो, मग आमचं लग्न वगैरे एकदम व्यवस्थित झालं. त्याच्यानंतर मग आम्ही हनीमून साठी म्हणजे आम्ही गोवाला गेलो होतो. आणि मग काही नाही, आम्ही फिरायला गेलो होतो. आई पप्पांचे गोव्याला राहायचे. हा, तेव्हा तेच. गोव्याला गेलो होतो, मग तेव्हा गोव्याला मग आई पप्पांचे पण आपल्या सोबत आले गोवा फिरायला. हा, नंतर आम्ही गोवा फिरायला वगैरे गेलो मित्रांनो. गोवा फिरलो. मग थोडंफार बोलायला त्रास होतोय. बोलत जा, असे व्यवस्थित बोलत जा. मग तेच नंतर आम्ही गोवा वगैरे फिरलो 8 दिवस. म्हणजे गोवामध्ये फुल एन्जॉय केला मित्रांनो. त्याच्यानंतर आता सुट्टी पण माझी संपायला आली होती. 1 महिना सुट्टीवरती होतो मी ऑफिसच्या. नंतर आम्हाला मुंबईमध्ये यायचं होतं. मग मी गायत्रीला काय बोललो, बघ म्हटलं तू गोव्यालाच थांब इथं आई पप्पांजवळ, मी आधी मुंबईला जातो, रूम वगैरे बघतो, सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. नाही बोलते, मी पण तुमच्या सोबतच येणार. लहान पोरगी सारखी माझ्याच पाठी लागली. नाही, मी तुमच्या सोबतच येणार. एक पावसाचे मी असं माझा नवरा एक तर बिचारा इकडे जाईल तिकडे जाईल कुठं कुठं फिरेल. अजून परत जॉबला पण जातील. हा. तेव्हा मग पाऊसच पडत होता 1 जुलैला ना. हा 1 जुलै नाही 9 जुलैला मग आम्ही तो रूम बघितला होता. हा तेव्हा म्हणजे जेव्हा 23 आम्ही- जुलैला आलो होतो इकडं ताईकडे. 23 25 तारखेला आलो होतो. ताईकडे 8 दिवस थांबलो होतो. तर बरोबर. त्याच्यानंतर मग आपण तिकडे गेलो होतो ती 1 जुलै 9 हा. जुलैला. म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईमध्ये आलो मित्रांनो, तेव्हा आम्ही मोठ्या बहिणीकडे थांबलो आणि तिकडनं आम्ही ते भांडी वगैरे सगळे घेऊन आलो होतो. तुम्हाला ती मांडणी तर माहिती आहे, त्या मांडणीमध्ये आम्ही ते सगळे भांडी वगैरे त्या 2 गोण्या भरून ते गोव्यावरूनच घेऊन आलो होतो. आता मोठ्या बहिणीकडे थांबलो होतो आणि आम्हाला रूम पण भेटत नव्हता. आम्ही इकडे रूम बघायला जा, तिकडे रूम बघायला जा, रूम पण भेटत नव्हता. मग शेवटी आम्हाला त्या जिथं मोठी बहीण राहायची ना, आमचा तो बघा तो पहिला रूम बघितला तुम्ही, तर लग्न झाल्यापासून आम्ही त्याच रूम मध्ये राहायचो मित्रांनो. देवाच्या कृपेने, स्वामीच्या कृपेने म्हणजे आम्हाला तो रूम भेटून गेला तिथं. लग्न झाल्यानंतर पावसाचे दिवस
पावसाच्या दिवसामध्ये रूम पण भेटत आणि नव्हती. मेन म्हणजे त्यांनी तुरंत खाली केलेला होता आणि ते कामच चालूच होते, कलर वगैरे करायचं, लाद्या वगैरे बसवायचं. हा. तेव्हा विचारलं, मग ते बोलले की हा तेच. मग नंतर आम्हाला नशिबाने तो रूम पण भेटून गेला. मग आम्ही 3 वर्ष ना 3 वर्ष त्या रूम मध्ये काढलेत मित्रांनो. अशी आमच्या लग्नाची स्टोरी आहे. कारण की बरेच आपले सबस्क्रायबर सांगत होते लव्ह मॅरेज असणार का काय असणार, तुमची लग्नाची स्टोरी सांगा. तर अशी आमची लग्नाची स्टोरी होती मित्रांनो. धूमधडाक्यात एकदम व्यवस्थित चांगलं लग्न पार पडलेलं मित्रांनो. काहीच त्याच्याबद्दल टेन्शन नाही. मुंबईमध्ये आता आम्हाला म्हणजे 4 वर्ष होत आले लग्न झाल्यानंतर. मी तर 2017 पासून मुंबईमध्ये आहे मित्रांनो. तर आता म्हणजे लग्न झाल्यापासून 4 वर्ष झाले. तर आता आमचा दुसरा रूम आहे. दुसरा रूम चेंज केला होता आम्ही. आता बघू आता आयुष्यामध्ये पुढे कधी स्वतःचा रूम घेता येतो का नाही, या गोष्टींचा आता पुढे विचार करायला लागेल. फक्त आमची जी काही लग्नाची स्टोरी होती ते सांगितलंय. म्हणजे तुमचा जो भ्रम होता, जे मला कमेंट्स करायचे तुमची लव्ह स्टोरी का म्हणजे अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज त्याच्याबद्दल सांगा, तर मला त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मित्रांनो. भूषण सोबत कसं लग्न केलं नाही. हा आहेत चांगले आहेत बाबा, आपुलकी करणार आहेत, माणूस आहे, गोडी पाहिजे माणसाला. बंगला गाडीवाले ते भरपूर आलेले आहेत, पण एक असं माणसाला पाहिजे ना, हा बाबा नाते जपणारे लोक आहेत सगळे, असं फ्री माइंड आहेत, असं कुणाची तरी गोडी करणार आहेत, फोन करणार आहेत, विचारणार आहेत, पोरगी आपली खुश राहणार आहे, असं तसं म्हणून मग मम्मीने त्यांनी त्यांच्यासोबत लग्न हा, केलं. तेच. मग मम्मीने पप्पांनी हा आता पोरगा चांगला आहे बाबा असं म्हणून मग त्यांच्यासमोर लग्न. हा तेच. मग आतापर्यंत काही त्रास झाला का गायत्री तुला? नाही, त्रास होता पण मी काही सांगत नाही. हे बापरे. आता काही सांगायची गरज नाही. असं नको बोलू ना. नाही, जे काय आहे ते आपण खरंच बोलतोय, रिअल बोलतो, खोटं काही बोलत नाही. काय त्रास होतोय तुला? आता असतं छोट्या छोट्या गोष्टी. आता बोलतात घरामध्ये भांडे पडलं तर आवाज येणारच. बापरे, हे की गायत्री नाही? असं नाही हा. तू खोटं नको बोलू गायत्री यार. खोटं बोलायची नाही गरज आहे. आता नाही. मी खरं बोलते. नाही, खरं नाही, काय बोलते? अजिबात. हा सांग, काय भांडण केली सांग. आता भांडण बिंडण नाही, आपल्या लग्नाच्या स्टोरीचा विषय चालू आहे. इथं भांडण कशाला नाही करायचं? बरोबर, मग आजच नाही ना. मित्रांनो बघा, आता काय बोलली याच्यावरून आपली भांडण होऊन जाते. आणि हे बोलतात तर काय करतो मी, हा, यालाच म्हणजे- असतं माइंड. म्हणजे मेन म्हणजे पॉइंट भेटलाय तुम्हाला पण समजतं की नवरा काय बोलतोय. आता काय बोललं सांग. आता मी थोडस आपत्ती घेते. अच्छा, Shortcut हा, ठीक आहे. आमच्या चालतं अशा ना. छोट्या मोठ्या या भांडणी चालूच राहतात मित्रांनो. ठीक आता आहे. असू दे, आयुष्यामध्ये छोटी असो मोठी असो, भांडण तर भांडणच असते की नाही. हा, असते. मग तर त्याचा विषयच नाही ना, भांडण करत नाही असं नाहीये. तर मी परवा नाही, कालच्या व्हिडिओ मध्ये पण मी बोलली तुम्हाला की तुम्ही असं असं करतात, घरी येऊन असं असं बोलतात, याच्या कंप्लेंट ते पण मी बोलली. कारण की आपले सबस्क्रायबर आहेत, सगळेच आहेत, म्हणजे बहीण भाऊ ताई बी सगळेच बघतात, सगळेच व्हिडिओ बघतात. बघतात. मग सगळ्यांना माहिती पडायला पाहिजे ना भूषण कसे. हा ना. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चालेल, बाय बाय. चालेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर शेअर. करा. आमच्या आमच्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा.